आणि ही गोष्ट माध्यमं म्हणजे विशेष करून आर्थिक जर्नल्स मोठ्या प्रमाणात सांगतात. जी गोष्ट कॉर्पोरेशनला बेल आउट करण्याची असते त्याची ते तरफदारी करतात. पण इथे मगाशी सिद्धार्थ सांगत होता, शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ करणं किंवा त्यांचा सातबारा उतारा कोरा करणं हे इलेक्शनमध्ये मात्र सगळे राजकीय पक्ष बोलत होते, सत्तेवर असलेले आणि नसलेले. पण तुम्ही करा ना त्याचा सातबारा उतारा कोरा, आणि सातबारा उतारा करून एक वेळ बघा किती बँकांना नुकसान होतं. उपायावर जाऊया आपण. एक उपाय ना, मला एक उपाय पाहिजे, कारण कसं आहे की समस्या मांडून झाल्यात, ऐकून झाल्यात, तुमच्या अभ्यासातून, सिद्धार्थाच्या निरीक्षणांमधून काही थेट सुद्धा आपल्याला प्रतिक्रिया येतात, शेतकरी आपल्या व्यथा मांडतात. मात्र बँकाही कोसळणार नाहीत, म्हणजे उद्या उगाच शेतकऱ्यांच्या नावाने कोणी शंका नको करायला. आणि शेतकऱ्यांना सुद्धा आपण बड्यान धेंडांसारखं नको आहे, त्यांचे उपकार नको आहेत, त्यांना भीक नकोच आहे. शेतकऱ्यांना मात्र सन्मानानं जगता येईल असा एक तोडगा शेवटी तुम्ही बँकिंग व्यवसायातील म्हणून विचारतो. बँकांचा व्यवसाय हा ठेवी गोळा करणं आणि ठेवी गोळा झाल्यानंतर त्या प्रमाणात कर्ज वाटण्याची त्यांची जी क्षमता आहे ती आहे. पण इथे आता मुद्दा असा आहे, सहकारी तत्वावरती काही बँका आहेत, सरकारी बँका आहेत, या मुख्यतः शेतकऱ्यांना कर्ज देतात. ॲक्सिस बँक किंवा ICICI आणि HDFC देत नाहीत. मायक्रो फायनान्स कंपन्या देतात, मोठ्या कर्जाने देतात. मुद्दा इथे काय होतो की सहकारी बँका किंवा राष्ट्रीयकृत बँकांनी कुठेतरी आपला क्वांटम जर कर्जमाफी केली, सातबारा उतारा केला तर काय होईल हे काढा बघूया. माझं स्पष्ट मत आहे, अदानीचं एकूण कर्ज 72,000 कोटी आहे. ते थकीत नाहीये. एकाच उद्योग समूहाचे 72,000 कोटी तुम्ही दिलेले आहेत. त्याची तेवढी वर्थ आहे की नाही हा खरा मल्ल्यासारखाच प्रश्न आहे, परंतु त्याला राजकीय वरस्त आहे. इथे माझं म्हणणं, महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं एकूण पीक कर्ज आणि कुठल्याही कारणास्तव आले कर्ज हे तुम्ही जर वाईपआउट केलं, सातबारा उतारा कोरा करायचं म्हटलं तर इट इज लेस दॅन 72,000 crore. आता हे पचनी पडणार नाही कुठल्याही सरकारला, पण सर्व राजकीय पक्षांनी दुष्काळी दौऱ्या करण्याचं जे काही टीव्हीवरचं नाटक असतं ते जर बंद केलं आणि एका नीटपणे पॉलिटिकली एक डिसिजन घेतला की बघू तरी वन टाइम सेटलमेंट करूया. हे वन टाइम हे सातत्याने होणार नाही. जसं 2008 साली शरद पवारांनी योग्य ती भूमिका घेतली, त्यांनी खरं वन टाइमच सांगितलं होतं, कारण का बँका टिकल्या पाहिजेत म्हणून त्यांनी केंद्राने सबसिडी दिली बँकांना, म्हणजे बँकांचा पुन्हा नफा करून दिला. परंतु आता इथे असा केंद्र सरकार नियम करतोय का, राज्य सरकार करतंय का, तर सगळ्याच राजकीय पक्षांनी इथे थंड डोक्याने या शेतकऱ्याच्या आत्मा वाचवण्याकरता, त्याचा सातबारा उतारा कोरा करणं आणि पीक कर्ज देण्याकरता प्रयत्न केले तर हजारो लाखो लोकांची दुवा मिळतील आणि त्यातून या बँका कोसळणार नाहीत. आज महाराष्ट्रामध्ये ठेवी प्रचंड मोठ्या प्रमाणात अजूनही खेडे, तालुका आणि जिल्ह्यातून शहरात येतात आणि रिजनल रुरल बँक आणि सहकारी बँकांमधले जमा झालेल्या ठेवी आज शहरांमधल्या मोठ्या कॉर्पोरेट्सना दिल्या जातात आणि किंबहुना इन्व्हेस्टमेंट बँकिंगकडे जास्त जोर आहे. वास्तविक ठेवी आल्यानंतर मी कर्ज वाटप करून माझं इंटरेस्ट इन्कम वाढवलं पाहिजे, पण ठेवी जमा होतात महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला मी सांगतो, मुंबई, ठाणे, पुणेमध्ये महाराष्ट्रात जमा होणाऱ्या ठेवींचा 85% प्रमाण आहे आणि तरीही बाकीच्या खेडोपाडी जमा झालेल्या ठेवी ह्या शहरातल्या मोठ्या उद्योगपतींना दिल्या जातात. आणि तुम्ही बघताय ना, मगाशी म्हटलं त्यामुळे 12 लाख कोटी आउटस्टँडिंग कर्ज रियालिटी सेक्टरमध्ये आहे. हे सगळे महाराष्ट्रातले पैसे इथे येतात आणि ते शहरात रुजवले जातात. मग जर आता एक निर्णय केला की तिथून पैसा येतो आणि रुजवला जातो इथे, तर त्या शेतकऱ्यांना वाचवण्याकरता, त्याची शेती वाचवण्याकरता जर सरकार आणि बँकांनी एकत्र येऊन एक वन टाइम सेटलमेंट केलं तर तो निदान काही प्रमाणात तरी जगू शकेल. पुढे मग मात्र त्याला सांगायला लागेल, बाबा रे तू कर्ज घेतलंस ते परत केले पाहिजे, नाहीतर बँका मरतील. बँका पण मरता कामा नये, शेतकरी पण मरता कामा नये. याकरता कुठेतरी राज्यकर्त्या वर्गाने, पक्षाने आणि विरोधी पक्षाने सुद्धा सामंजस्याने सातबारा उतारा कोरा करण्याची भूमिका घेतली पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, पीक कर्ज 4% देण्याची भूमिका घ्यायलाच पाहिजे बँकांनी आणि सरकारने. पक्ष कुठला हे महत्वाचं नाही, शेतकरी जगवला पाहिजे. शेतकरी जगवला पाहिजे, त्याची बी बियाणे आणि त्याची अवजारं याकरता आणि सौर ऊर्जेवरती आता जी गुंतवणूक होते ती गुंतवणूक लक्षात घेता सरकार शेतकऱ्यांना सौर ऊर्जेकरता 100% सबसिडी का देणार नाही? स्वामीनाथन कमिटीच्या शिफारशी सरकार का अंमलात येत नाही? हे सर्व किसान सभा आणि शेतकरी संघटनांनी जोर लावला पाहिजे. आणि ज्या नाठाळ बँकर्सना चक्क टाळं ठोकण्याची भूमिका शेतकरी वर्गाने घेतली पाहिजे, त्याला कामगार वर्ग पूर्णपणे पाठिंबा देईल. मी कामगार संघटना कृती समितीचा निमंत्रक महाराष्ट्राचा आहे आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनचा सुद्धा मी निमंत्रक आहे. त्यामुळे बँका या कर्जमाफीतून बुडणार नाहीत, सरकारही बुडणार नाही. तर कृपा करून
हात जोडून विनंती आहे राज्यकर्त्यांना आणि विरोधी पक्षांना की तुम्ही शांत डोक्याने हा विचार करा आणि वन टाइम सेटल म्हणून 7-12 उतारा कोरा नक्कीच करा. नक्कीच कोरा केला पाहिजे. शेती जगली शेतकरी जगतील आणि शेतकरी जगले तर तुम्ही आम्ही सर्वच जगू. एवढा साधा साधा स्वार्थ जरी लक्षात घेतला ना तरी खूप काही होऊ शकेल. म्हणजे दुःख होतं खरं तर. एक बातमी जी आत्ताच विश्वास उदगी यांना मी प्रश्न विचारला होता की रिझर्व्ह बँक आणि त्या सर्व बँकर्सने मिळून उद्योग समूहांशी चर्चा करून जो एक नवी लाईफलाईन, शब्द पहा कसा आहे, लाईफलाईन, उद्योगांना लाईफलाईन देण्याचं ठरतं. म्हणजे काय तर नव्यानं त्या उद्योगांना एक प्रकारे त्यांच्या आजाराला विकत घ्यायचं एक नवं एक प्रकारचं हे आर्थिक कारस्थान आहे खरं तर. असं म्हटलं तर वावगं ठरू नये. अहो शेतकऱ्यांसाठी लाईफलाईनचं काय, ही जर लाईफलाईन तुम्ही ठरवली तर तुमच्या राजकारणाला सुद्धा एक नवी लाईफलाईन मिळू शकेल. खूप चांगले निर्णय आहेत. नीम कोटेड तुम्ही युरिया जो केलात त्यामुळे नक्कीच खरोखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या निर्णयामुळे खतांचा काळाबाजार बऱ्यापैकी आटोक्यात आला. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जलशिवारनं काही आशाही पल्लवित झालेल्या आहेत. नक्कीच चांगले निर्णय आहेत. मात्र या सर्वाचा फायदा घेण्यासाठी शेतीमध्ये बी बियाणं पेरण्याची सुद्धा शेतकऱ्यामध्ये धमक असली पाहिजे, ताकद असली पाहिजे आणि त्यासाठी योग्य वेळेस त्याला लाईफलाईन द्या. आजारी उद्योगांना दत्तक घेतल्यापेक्षा शेतकऱ्याला जर तुम्ही त्याचा साथ द्याल, त्याला दत्तक घेणंही नको आहे, त्याला जर तुम्ही साथ द्याल, सन्मानानं जगू द्याल तर नक्कीच येणारा उद्याचा काळ हा आपला असेल आणि खरोखर जे महाशक्तीचं आपलं स्वप्न आहे ते पूर्ण करणार असेल. क्रॉसफायरमध्ये इथंच थांबूया. तुम्ही पाहत राहा मी मराठी न्यूज. दे धडक बेधडक.